नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा मी तुमच्यासाठी एक चावट कथा घेऊन आलो आहे. मित्रांनो, आजच्या कथेत मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या मित्राने माझ्या समोरच शेजाऱ्याच्या वहिनीला कसं ठोकलं. तर चला मग सुरुवात करूया. मित्रांनो, मी सुमित. मी मुंबईत राहतो. मी आता कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकतो आहे. मित्रांनो, माझ्याबद्दल सांगण्यासारखं फारसं काही नाही आहे, कारण आजच्या कथेचा खरा नायक माझा मित्र समीर आहे. कारण त्यानेच शेजारच्या वहिनीला माझ्या घरच्या बेडवर माझ्यासमोर आडवी घालून कचाकच तिचं काम वाजवलं. मित्रांनो, समीर हा आमच्या बिल्डिंगमधला सगळ्यात वात्रट पोरगा. वय वर्ष फक्त 23, पण आतापर्यंत 56 जणींच्या बिळात त्याने त्याचा नागोबा डुलवला होता. दिसायला सावळा, पण शरीराने दणकट. बोलणं तर इतकं गोड की कोणीही त्याच्या सहज प्रेमात पडत असे. आणि कदाचित त्याचमुळे समीरला जरा नाही तर जास्तच ठोकाठोकीचा नाद होता. एक वेळ आकाशात उडणाऱ्या घारीच्या नजरेतून तिचं भक्ष सुटेल, पण समीरच्या नजरेतून एखादी सुंदर नारी सुटणं अवघडच. एक वेळेस त्याच्या पोटाची सोय नाही झाली तरी चालेल, पण सोट्याची सोय झालीच पाहिजे. तो एखाद्या प्रसंगी अगदी 60 वर्षाच्या म्हातारीला पण सोडत नसे. त्याला वयाशी काही देणेघेणं नसतं. त्याला फक्त त्याचा नागोबा घुसवायला एखादं बीळ हवं असतं. जो जाईल तिथे एखादं तरी बीळ शोधून काढत असे. असंच एके दिवशी मी त्याला माझ्या गावच्या काकाकडे घेऊन गेलो होतो. तिथे देखील त्याने माझ्या 45 वर्षाच्या काकूला गोड बोलून पटवलं आणि संधी बघून तिचं काम देखील वाजवलं. माझ्या गोऱ्यापान दणकट गावरान काकीच्या बिळाचा त्याने 2 दिवस चांगला फडशा पाडला होता. समीरचं आमच्या एरियातील जवळपास 3 बायकांशी लफडं चालू होतं, पण कोणालाही या गोष्टीची कानोकान खबर देखील नव्हती. पण मला मात्र त्याच्या सगळ्या खबरी आणि त्याचे पराक्रम ठाऊक होते, कारण समीर हा माझा बालपणीचा जिवलग मित्र असल्यामुळे तो त्याच्या सगळ्या गोष्टी मला सांगत असे. कोणत्या आंटीला किती वेळ ठोकलं, कोणत्या आंटीची चिमणी किती गोरी आहे, कोणत्या आंटीचे गोळे जास्त कडक आहेत, याची सगळी माहिती मला समीर देत असे. अनेकदा तो माझ्यासमोर वेगवेगळ्या आंट्यांना कॉल करत असे आणि फोन स्पीकरवर ठेवून त्यांच्याशी चावट बोलत असे. मला देखील त्याचं बोलणं ऐकायला आवडत असे. असंच एक दिवस आम्ही आमच्या बिल्डिंगच्या गार्डनमध्ये बसलो होतो आणि गप्पा मारत होतो. पण समीरचं लक्ष गप्पा गोष्टीत नव्हतंच मुळीच. त्याचं संपूर्ण लक्ष दुसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीत उभ्या असलेल्या शोभावहिनींकडे होतं आणि शोभावहिनी देखील त्याच्याकडे चोरून बघत होती. आता मला कळायला वेळ नाही लागला की शोभावहिनीला देखील समीरनं पटवलं आहे. समीर शोभावहिनीला बघण्यात मग्न होता आणि मी माझ्या विचारात दंग झालो. शोभावहिनीसारखी सुंदर स्त्रीला पटवणं इतकं सोपं नव्हतं, कारण शोभावहिनी आहेच तशी. ऐन 35शीतली ती गोरीपान स्त्री, गारे डोळे, लांब सडक केस आणि घोगरा आवाज. मित्रांनो, तिची तुकतुकीत कांती बघितली ना की मनःशांती बिघडत असे. शोभावहिनीची हाईट कमी होती, पण शरीराने एकदम टाईट होती आणि तिचं शरीर बघून चड्डीतल्या नागोबाची अवस्था अत्यंत वाईट होत असे. खरं सांगायचं झालं तर शोभावहिनी मला आवडायच्या. बऱ्याच वेळा मी त्यांच्या नावाने हातगाडी देखील चालवायचो. समीरने शोभावहिनीला पटवलं हे मला पटलं नव्हतं. मला खूप वाईट वाटलं होतं. याच समीरने जेव्हा माझ्या सख्ख्या काकूला पटवून तिला कुत्र्यासारखं ठोकून आला होता, तेव्हा मला त्याचा बिलकुल राग आला नव्हता. पण आता मला मात्र त्याचा राग येत होता. मी माझ्या विचारात मग्न होतो. तेवढ्या समीरने मला खांद्याला धरून हलवलं. तेव्हा कुठे मी माझ्या विचारातून बाहेर पडलो. दुसऱ्या मजल्यावर बघितलं तर शोभावहिनी दिसत नव्हत्या. बहुतेक त्या निघून गेल्या असाव्यात. तसं मी समीरला विचारलं, काय रे, शोभावहिनीला पण पटवलीस वाटतं? त्यावर तो म्हणाला, हो रे, तुला सांगणारच होतो, पण अजून मीचा कार्यक्रम नाही वाजवला आहे, म्हणून तुला सांगितलं नाही. तसं मी त्याला विचारलं, अजून हिच्यावर चढला नाहीस? कसं काय शक्य आहे? तू तर पटवल्या ठोकून मोकळा होतोस. साल्या माझ्या गावच्या काकीला ज्या दिवशी पटवलंस त्याच दिवशी आमच्या उसाच्या शेतात नेऊन कचाकच ठोकून काढलंस, आणि आता शोभावहिनीसारख्या सुंदरीला ठोकायला तुला एवढा वेळ का लागतोय? त्यावर तो म्हणाला, काय करू यार, तिच्या घरी सासू सासरे तिची पोरं असतात आणि तिला बाहेर लॉजवर न्यायची म्हटलं तर तिचा नवरा तिला कुठे जाऊ देत नाही. कशी ठोकायची तिला कळत नाही. बघ ना, कुठेतरी कोणाची रूम रिकामी असेल तर. त्यावर मी म्हणालो, अरे भावा, मला कोण देणार रूम? माझी कुठे एवढी ओळख? मी असल्या लपडत पडत नाही, तुला ठाऊक आहे ना? त्यावर तो म्हणाला, ते पण बरोबर आहे तुझं, जाऊ दे, सोड, भेटेल कुठेतरी रूम. मग शेवटी काही वेळाने आम्ही दोघे पण आपापल्या घरी निघून आलो.
आणि घरी आल्यावर मला एक वाईट बातमी समजली. माझ्या गावच्या काकांचा अपघात झाला होता आणि ते गावी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्यामुळे माझे आई बाबा गावी जाणार होते. मला घरी एकट्यालाच थांबावं लागणार होतं आणि रात्री 8:30 वाजताच्या ट्रेनने आई बाबा गावी निघाले. मी त्यांना स्टेशनवर सोडून पुन्हा घरी यायला निघालो. तेवढ्यात नाक्यावर मला समीर भेटला आणि कुठे गेला होतास म्हणून विचारपूस करू लागला. शेवटी मी त्याला घडलेली सगळी हकीकत सांगितली. त्याने देखील हळहळ व्यक्त केली. त्याला देखील वाईट वाटलं. तो माझ्या गावच्या काकाला चांगलाच ओळखत होता, कारण त्याने याच काकाच्या बायकोचा म्हणजे माझ्या काकूचा उसात कार्यक्रम वाजवला होता. आता काही वेळ बातचीत झाल्यावर शेवटी मी समीरचा निरोप घेतला आणि घरी निघून आलो. पण आज मला घरात एकट्याला करमत नव्हतं. मला एकटं राहायची बिलकुल सवय नव्हती. आज पहिल्यांदा मी घरात एकटा राहत होतो. शेवटी एकटेपणा असह्य झाल्यावर मी समीरला माझ्या घरी फोन करून बोलावून घेतलं आणि तो देखील रात्री माझ्या घरी वस्तीला यायला तयार झाला. समीर घरी आल्यामुळे मला देखील बरं वाटलं. त्या दिवशी रात्री समीरने मला त्याच्या घरून जेवणाचा डबा आणला होता. तो खाऊन झाल्यावर आमच्या गप्पा गोष्टी रंगू लागल्या. तेवढ्यात समीरला कॉल आला. तो कॉल शोभा वहिनीचा होता. समीरने फोन स्पीकरवर टाकला आणि बोलू लागला. समोरून शोभा वहिनी बोलू लागली. हॅलो समीर, माझा नवरा नाईट शिफ्टला कामावर गेलाय. झोप लागत नव्हती म्हणून तुला कॉल केला. त्यावर समीर म्हणाला, मग वहिनी येऊ का मी तुमच्या घरी? त्यावर ती स्पष्ट नकार देत म्हणाली, नाही नाही, माझे सासू सासरे घरी आहेत आणि ते अजून जागे आहेत. नाहीतर मी तुला नक्की बोलावलं असतं. शेवटी समीर निराश होऊन म्हणाला, शोभा वहिनी, किती दिवस अजून तडफडवणार आहात मला? कधी येणार तो दिवस? वहिनी, ज्या दिवशी मी तुझ्या गोऱ्या पण चिमणीत माझा काळाभोर रॉड घालून तुम्हाला घोडी बनवून तुमचा घाम काढणार. खरंच तुम्हाला ठोकून काढण्यासाठी मी उतावळा झालो आहे. त्यावर शोभा वहिनी हसत म्हणाली, येईल येईल, तो दिवस लवकर येईल. सबर का फल मिठा होता है. बरं, आता मी ठेवते. माझी सासू मला आवाज देते. नंतर बोलू आपण. तू जागा राहा बरं. असं म्हणून तिने फोन कट केला. मित्रांनो, खरं सांगू, शोभा वहिनीचा तो फोनवरील घोगरा आवाज ऐकूनच माझं सामान उठलं होतं. समीरची तर हालत विचारूच नका. समीर पॅन्टीतूनच त्याचं सामान कुरवाळत मला म्हणाला, सुमित भावा, ज्या दिवशी शोभा वहिनी मला ठोकायला भेटेल ना, त्या दिवशी हिला अशी ठोकून काढेन, विचारू नकोस. त्यावर मी म्हणालो, हो ना यार, शोभा वहिनी मला पण खूप आवडते. सॉलिड आयटम आहे रे. तू खूप नशीबवान आहेस की शोभा वहिनी तुला पटली. त्यावर समीर म्हणाला, पटवण्यात कसलं आलं रे नशीब. ज्या दिवशी हिला ठोकून काढेन तेव्हा खरं माझं नशीब उजळेल. एवढं बोलून समीर थोडा वेळ थांबला आणि अचानक आनंदात मोठ्याने उद्गारला, अरे भावा, तू ठरवलंस तर आज माझं नशीब उजळू शकतं. मी तिला आजच ठोकू शकतो. त्यावर मी देखील आश्चर्याने विचारले, कसं काय रे? आज कसं? त्यावर समीर माझ्या दोन्ही खांद्यांना त्याच्या हाताने हलवत म्हणाला, अरे भावा, सगळं तुझ्या हातात आहे. तू फक्त दे एक होकार. मग बघ मी कसा शोभा वहिनीबरोबर घालतो रात्रभर बिछाण्यात हाहाकार. अरे यार समीर, काय ते स्पष्ट बोल, असं गोल गोल फिरवू नकोस, मी म्हणालो. त्यावर समीर मला समजावण्याच्या सुरात म्हणाला, अरे सुमित, तू मंदच आहेस. हे बघ, आज तुझ्या घरी तुझ्या आईबाबा नाही आहेत. आपण दोघेच आहोत. त्यात शोभा वहिनीचा नवरा देखील नाईट शिफ्टला गेला आहे. आज तिला मी तुझ्या घरी बोलावून तिचा मनमुराद आस्वाद घेऊ शकतो. अरे पण समीर, मी असताना ती कशी येईल माझ्या घरी? माझ्या या प्रश्नावर समीर मला लाडीगोडी लावत म्हणाला, सुमित यार, तू माझा मित्र नाही तर भाऊ आहेस. माझ्यासाठी तू काही तास बाहेर जाऊन थांब ना प्लीज. मी तिला सांगेन की तू मला तुझ्या घरी थांबायला सांगून कोणत्या तरी मित्राकडे गेल्यास. तुझ्या आईबाबा गावी गेल्याचं तिला ठाऊकच असणार. प्लीज ना भावा, आजचा दिवस माझ्यासाठी ॲडजस्ट कर प्लीज यार. समीर आता खूपच गयावया करू लागला आणि मी पण विचार करू लागलो. समीरच्या गयावया चालूच होत्या. आज समीर चांगलाच मूडमध्ये आला होता. आता मला देखील वाटत होतं की याला माझ्या घरात शोभा वहिनीला ठोकायची परवानगी द्यावी आणि काही वेळासाठी आपण बाहेर जावं. पण त्यावेळेस रात्रीचे 12 वाजत आले होते. त्यात डिसेंबरचा महिना होता. बाहेर कडाक्याची थंडी पडली होती आणि अशा परिस्थितीत बाहेर जाण्यात माझा काय फायदा? समीर शोभा वहिनीवर रात्रभर चढणार आणि मी मात्र बाहेर थंडीत कुडकुडणार. तेवढ्यात माझ्या मनात एक विचार आला की जर का आपण घराबाहेर न जाताच घरात लपूनच शोभा वहिनी आणि समीरचा कार्यक्रम बघितला तर किती मजा येईल.
म्हणजे इकडे शोभावहिनी समीरसोबत बिछाना गरम करेल आणि ते बघून मी पण गरम होईन. पण ह्या सगळ्यासाठी समीरची परवानगी असणं आवश्यक होतं. म्हणून मी समीरला म्हटलं, हे बघ समीर, मी तुला माझ्या घरी शोभावहिनीला टोकायची परवानगी दिली. तसं समीर खुश झाला आणि मला मिठी मारत म्हणाला, अरे तूच माझा खरा मित्र. भावा, मन जिंकलंस आज माझं. त्यावर मी त्याला म्हणालो, अरे पूर्ण तरी ऐकून घ्या आधी. मी तुला परवानगी दिली, पण एक अट आहे माझी. त्यावर तो चमकून बोलला, कसली अट? असं बोलून तो माझ्या चेहऱ्याकडे बघू लागला. तसं मी त्याला म्हणालो, हे बघ समीर, फार मोठी अट नाही आहे. तू बिनधास्त होऊन शोभावहिनीला जेवढा पाहिजे तेवढा वेळ माझ्या घरी ठोकू शकतोस. पण मला तुम्हा दोघांचा कार्यक्रम लपून बघायची परवानगी दे. त्यावर समीर पटकन म्हणाला, भावा एवढंच का? चल, दिली तुला परवानगी. तू बी काय याद रखेगा. पण एक गोष्ट, तू लपून बघतोयस हे तिला समजलं नाही पाहिजे. कुठे लपायचं ते तू तुझं बघ आणि आमचा कार्यक्रम डोळे भरून बघ. आता समीरची परवानगी मिळताच मी आनंदून गेलो आणि लपण्यासाठी जागा शोधू लागलो. तेवढ्यात माझी नजर कोपऱ्यातील एका बॉक्सवर गेली. हा तोच बॉक्स होता ज्या बॉक्समधून मग गेल्या आठवड्यात आमचा डबल डोअरचा फ्रीज आला होता. पुरेसा मोठा होता तो बॉक्स, ज्यामध्ये मी आरामात बसू शकत होतो. आता मी समीरला म्हणालो, बोलव तू शोभावहिनीला, मला लपायला जागा मिळाली. असं म्हणून मी समीरला तो बॉक्स दाखवला. समीरला पण माझी लपायची जागा आवडली. आम्ही दोघांनी तो खोका नेऊन बेडरूममध्ये ठेवला आणि त्याला 2 छोटेसे होल तयार केले, जेणेकरून मला आत श्वसनाचा त्रास होणार नाही आणि त्या 2 भोकातून मला शोभावहिनीचं भोक सहज दिसेल. मी बॉक्समध्ये जाऊन बसलो. तसं समीरने शोभावहिनीला कॉल केला आणि चक्क शोभावहिनी देखील यायला तयार झाली. समीरने तिला मी घरी नसल्याचं सांगितलं, त्यामुळे ती बिनधास्त होती. 15 मिनिटातच शोभावहिनी दबक्या पावलांनी माझ्या घरात शिरली आणि समीर थेट तिला माझ्या बेडरूममध्ये घेऊन आला. बेडरूममधला लाईट चालूच होता, त्यामुळे मला सगळं स्पष्ट दिसत होतं. शोभावहिनीने नाईटी घातली होती. समीरने तिला लगेच बेडवर आडवी घातली आणि तिची नाईटी वर केली. तशी शोभावहिनी समीरला थांबवत म्हणाली, समीर, कोणाला आपल्याबद्दल समजणार तर नाही ना? त्यावर समीर म्हणाला, नाही हो वहिनी, काळजी करू नका. फक्त तुम्ही गप्प पडून राहा. मला खूप दिवसाचा उपवास सोडू दे. असं म्हणत त्याने तिचा गाऊन वर केला. आता मला तिच्या गोऱ्यापान मांड्या दिसत होत्या. माझा सोट्या तर तिच्या मांड्या बघूनच ताठरला. आता समीरने शोभावहिनीची चिमणी तिच्या चड्डीतून कुरवाळायला सुरुवात केली. तशी ती सुस्कारे सोडू लागली. आता समीरने तिची चड्डी खाली खेचली आणि तिच्या केसाळ चिमणीत त्याने त्याचं तोंड खुपसून चाटू लागला. तशी शोभावहिनी अजूनच चेकाळली आणि तिची कंबर उचलून त्याचं डोकं तिच्या गोऱ्यापान चिमणीवर दाबू लागली. तसं समीर पण तापला. तो अजूनच जोरात चाटू लागला आणि पुढच्या काही क्षणातच तिने तिचं पाणी सोडलं. तसंच समीर बाजूला झाला आणि उभं राहून त्याने त्याचे संपूर्ण कपडे काढून तो निवस्त्र झाला. आता त्याने त्याचा सोट्या हातात घेतला. समीरचा सोटा कमालीचा मोठा होता. शोभावहिनी त्याच्याकडे बघत राहिली. तसं समीरने पुढे जात तिला तोंडात घ्यायला सांगितलं, पण तिने स्पष्ट नकार दिला. शेवटी समीरनेही जास्त आग्रह केला नाही आणि तिचा गाऊन पूर्ण काढून टाकला आणि तिला पूर्णपणे निवस्त्र केली. तिचं गोरपान गुदगुदीत शरीर खूपच मादक दिसत होतं. ते बघून माझा सोटा चड्डीतून बाहेर काढून मी हलवू लागलो आणि इकडे समीरने शोभावहिनीला घोडी बनवून तिच्या भोकात त्याचं सामान कोंबलं. तशी शोभावहिनी ओरडली, बाहेर काढायला सांगू लागली. पण समीर म्हणाला, तोंडात घेत नाहीस म्हणालीस, मी ऐकलं, पण आता मी नाही ऐकणार. आता जोपर्यंत पाणी गळत नाही तोपर्यंत मी तुला सोडत नाही. असं म्हणून कचाकच समीर तिच्यावर उडू लागला. समीरचा जोश कमालीचा होता आणि शोभावहिनींचे चित्कार विलक्षण मादक होते. मी माझा सोटा जोरात हलवू लागलो आणि तिकडे समीर जोरजोरात कंबर मागे पुढे करू लागला. मध्येच तो शोभावहिनीच्या आंबे हातात धरून जोरात चिवळत होता आणि शोभावहिनी वेदनेने विवळत होती. आता माझा सोटा ते बघून अजूनच मोठा झाला. मी जोरजोरात हलवू लागलो आणि माझी पिचकारी निघाली आणि तिकडे समीरने देखील त्याचा सोटा बाहेर काढला आणि शोभावहिनीला आडवी झोपून तिच्या पोटावर बसला आणि सोटा हलवू लागला. काही वेळातच त्याने त्याचा सोटा वहिनीच्या छातीच्या मांसल गोळ्यांवर सोडला. शोभावहिनीचे डोंगर समीरच्या पाण्याने भिजून गेले. आता
आता शोभा वहिनीला समीर म्हणाला, काय वहिनी, मजा आली की नाही? त्यावर ती लाजत म्हणाली, हो, खूप मजा आली. असं म्हणत ती तिचे कपडे घालू लागली आणि लगबगीने तिच्या घरी निघून गेली. इकडे बॉक्समधून मी बाहेर आलो आणि समीरला म्हणालो, भावा, वहिनीची तर पूर्ण फाडलीस. पुन्हा देईल का तुला ही ठोकायला? त्यावर तो म्हणाला, अरे माझा सोट्याचा नाद भल्या भल्या चिमण्यांना लागला, मग ही काय चीज आहे? बघ उद्या पुन्हा एकदा ही ठोकायला देते की नाही. फक्त तुझ्या आईबाबा लवकर आले नाही पाहिजेत. मग बघ कशी मी हिची उद्या मागून फुडून दोन्हीकडून घेतो. मित्रांनो, खरं सांगतो, माझे आईबाबा 2 दिवस आले नाहीत आणि पुढचे 2 दिवस शोभावहिनी देखील सासू सासरे आणि तिची मुलं झोपल्यावर समीरबरोबर झोपण्यासाठी माझ्या घरी येत असे. आम्ही नेहमीप्रमाणे बॉक्समध्ये लपवून त्यांची ठोकाठोकी बघत असे. तर मग मित्रांनो, कशी वाटली आजची चावट कथा? आजची चावट कथा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.